पिऊने। मुझे मेरे का शौक नहीं, मैं पीता हूँ तो सिर्फ गम भुला ले को. बघ ग काकी, किती घाण प्रकार करते ग हे. पितात तर पितात आणि कुठे पण टाकून देतात बॉटल. कोणाला लागली रुतली, लेकरं खेळतात इथे, मुली इकडे तिकडे पडतात. हा, फोटोज काढायला जाते तर कशाच काढायला जाते, तरी पण यांना समजत नाही ग. पितात आणि कुठे पण टाकून देतात बॉटल. पण मी म्हणते तर प्यावच कशाला ग. माय बाई, बाप्पा बाप्पा बाप्पा, काय वास येऊन राहिला बाप्पा. फेक लवकर शांतती. हो फेकाल तर. मग काकी, आता तूच सांग, ह्या अशा गंद्या वासात किती मी सहन करते ग यांचं. आ असे दारूच्या बॉटला कुठे पण टाकून देतात, तरी मी म्हणते वास कुठून येत आहे, वास कुठून येत आहे. तरी पण मग आता मला सहन करावंच लागते ग. त्यांना काही म्हटलं बोललं की ते मला मारतात. मग त्या भीतीमुळे मी त्यांना काहीच नाही म्हणत ग. अगं मग म्हणायचं ना बापा, म्हणायचं त्यांना. असं मागे राहिलं तर होणार आहे का आपलं. चूल आणि मूल तू अजूनही तेच करशील का. थोडं खंबीरपणे उभं राहायचं. माय दुर्गा शक्ती बनायचं. नुसतं ते अशी तू घाबरल्याने उभी राहत जाशील तर तुला भेटणार आहे का सांग. आता इतके मोठे मोठे लेकर झाले तुझेवाले, त्याने तर तुला भ्यायला पाहिजे होतं. तुझं तर डोक्यावर बसून घेतलं त्याला. तू आणखी आणखी दारू प्यायला लागला. अगं पण मला काही त्रासच नाहीये त्यांचा, तर मग मी काय म्हणणार आहे त्याला तूच सांग बरं. मला काही त्रास असता तर मी आरडाओरडा केली असती, नाही का. इथे इथे जाऊ दे, तिथे जाऊ दे, आईला सांगू दे, भावाला सांगू दे, नाही का, बहिणीला सांगू दे, तुला सांगू दे. पण नाही, मला त्यांचा काही त्रासच नाहीये, तर मग मी कशाला ढिंडोरा करतो फालतू गोष्टीचा, म्हणून नाही का. हा अगं ते हो ना, मग तुला त्रासच नाहीये ना, तर मग कशाला टेन्शन घेते. जाऊ दे ना. याच्या बॉटला भेटल्या की घ्यायच्या उचलायच्या फेकून द्यायच्या, घ्यायच्या उचलायच्या फेकून द्यायच्या. कशाला वास येते मग. दिसली का उचलायची आणि फेकून द्यायची. ना शोर होते ना शराबा होते, नाही का. काय ग काकी, तरी पण ना ग, तरी पण तू 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 पोराच्या नात्याने त्यांना बोलू शकतेस. जे नाही ते बोलू शकतेस, तर प्लीज त्यांना एकदा तू बोल ना ग. थोडंफार तरी रागाव ना या गोष्टीवर. मला मला असं वाटतं की त्यांनी आता मुळीच दारू नाही प्याव, काय कधीच दारू नाही प्याव त्यांनी, थोडीशी पण नाही, म्हणून ना ग. आता मी काय काय करू ग दारूसाठी सांग. काय करू सांग, तूच सांग. आता काय करू, कोणती अग्निपरीक्षा देऊ सांग, मी देते, मी द्यायला तयार आहे. काय, मला त्रास तर नाही पण त्यांना त्रास आहे ना. त्यांचे लिव्हर वगैरे खराब झाले तर मग काय जीवन जगण्यात अर्थ नाही राहणार ना. अगं तर ते त्यांना समजायला हवं ना. शांता, तू कशाला इतकं टेन्शन घेते ग. पागल कुठली. जाऊ दे ना, पितात तर पितात. कुत्र्यानं आता जाऊ दे, मला कुत्र्याची शेवटी वाकडी ती वाकडीच राहते. ते कधी सरळ होत नाही, सरळ केली तरी ती वाकडीच होते. ते त्यांच्या मनाने कधी कधी स्ट्रेट करतात. तर आता तसंच माणसाचं पण असतं ग. त्यांना वाटलं तेव्हा ते चांगले राहतील, त्यांना वाटलं तेव्हा वाईट राहतील, नाही का. त्यांना कितीही सुधारवायचा प्रयत्न करशील तरी ते आता सुधारणार नाहीये. अगं काकी, टेन्शन कसं नाही येणार ग. 2 मुली आहे माझ्या भरोशावर. त्यांचं लग्न आहे, खूप साऱ्या गोष्टी आहे, अजून मुलगा आहे तिकडे. आणि यांनी जर असे कामं केले तर बघ, जीवन किती कमी होऊन जाईल यांचं. किती दिवस झाले दारू पितात, पूर्ण खोकले होऊन गेले दारूनं. खरंच सांग, किती दिवस वाचणार आहे अशी दारू पीत पीत राहाल तर. हो बाई, तू गोष्टी नंतर सांग शांता, आधी फेक ते, किती घाण वास येत आहे. लवकर फेक, मला सहन नाही होत आहे तो वास. छी. छी, किती घाण वास आहे, लवकर फेक. हो हो काकी, हो फेकते ग, मला पण सहन नाही होत आहे. पण काय तर गोष्टीत लागले ना, ते वास पण छान वाटायला लागलो, नाही का. आता कुठे बरं वाटतंय बापा. माझा तर जीवच असं कासावीस करत होता. आता मला कसं ग, मला इथेच राहा लागते, त्याच गोष्टीत नुसते वावरा लागते, तर मला सवय होऊन गेली त्या वासाची, नाही का. आला तरी मला सहन होऊन जाते, नाही आला तरी मला सहन होऊन जाते, असं आहे ते. आणि शांत, तू बघ, तू जे म्हणते ना त्यांनी दारू सोडली पाहिजे म्हणजे त्यांचं जीवनदान थोडं वाढेल. अगं बघ, किती दिवसापासून तो दारू पित आहे. असं जर त्याला एखाद्या माणूस जर दारू सोडली ना, त्याच्या अंगाला थरथरी येणे, म्हणजे असे खूप काही लक्षणं आहे असे आढळतात. आणि दारू न पिल्यामुळे माणूस मरून जातो, असं असते ते. कशी शरीराला त्याच्या दारूची सवय होऊन जाते ना, जर ती गोष्ट त्याला भेटलीच नाही तर मग काय, तो कंट्रोल मध्ये नाही राहत आणि देवाला अर्पित होऊन जातो. अगं बाई, हो का ग. मला विचारायचं आहे बापा, काय करावं तर. ए शांता, मी सांगते तुला, लवकर चल ग. तिकडे येणूबाई सोबत तिच्या नवऱ्याचं भांडण चालू आहे खूप. तो तिला मारझोड करताय वाटते. चल बाई लवकर. अगं चल काकी, चल बरं, आपण पण जाऊ. चल, आपण पण सामील होऊ त्यामध्ये. चल अगं, चल लवकर. नवरा बायकोचं भांडण आहे ते, तिच्या जीवाला काहीतरी हानी होऊन जाईल तर काय करेन मग आपण. चल लवकर, चल. आलं बाई पिऊन हे. मुझे मेरे का शौक नहीं, मैं पीता हूँ तो सिर्फ गम भुलाने को, गम भुलाने को पीता हूँ सिर्फ. अब किती निर्लज्ज आहेस बे तू. कायच गम आहे तुले.
जवान आहेस का तू? जवान आहेस का? मुला बाळाकडे पोट्ट्या बट्ट्यावानी जवान आहेस का? का गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा रिश्ता आहे तुझ्या आणि माया? अबे नवरा बायकोचा रिश्ता आहे ना तुझा ना माझा. छोटा मुलगा आहे ना, नाही कम से कम त्याचा तर विचार कर. काय गम येते तुले? माझ्याच भरोशावर खातो, बायकोच्या भरोशावर खातो आणि कसला गम येतो रे तुला? तुला तुझ्या अंगावर मास्क चढायला पाहिजे. आई तर खात तो. एवढी दारू पिऊन पण खूप जेवण करतो ना. लय दारू पसते तुला पानचट कुठल्या. अगं ये रश्मी, अगं गम यासाठी कोणतं वय लागते का ग? पागल करले. चल ये इकडे. बाई बाई बाई, किती घाण माणूस आहे ग हा. कसाच निर्लज्जपणा. कुठे झोपला हाय, कुठे काय करताय, कुठे पडलो नाही त्याला त्याच भान नाही. अरे देवा, माझ्या आईने काही बघितलं का नाही याच्या घरी? हाय राम, फसली बापा मी. अरे रश्मी, त्या घरी आलत का मागाली मी? त्या घरी आलत का म्हटलं? त्या माय बापानं इथे टाकून दिलं. आपली जबरदस्ती नव्हती. देशील तर नाही तर मक्कच जाय. अगं बाई, बघ बघ, मी तुला आताच सांगत आहे, फालतूचं काही बोलायचं नाही मला. फालतूचं बोलायचं धरण काढीने धप्पा धप्पा मारतच बसणार. हो, सती सावित्रीचा मान मोडून टाकणार मी. दुर्गा बनून तुझा नष्ट करून टाकलं. जास्त बोलशील तर आता खूप झालं, खूप सहन केलं. छोट्या मुलाला मोठा झाला तर आता तो माझ्या कमरी एवढा येते. तरी पण तुझी दारू सुटली नाही नालायका. किती किती हट्टी बाज आहे रे तू. कधी सुदर्शीन, कधी सुदर्शीन म्हटलं. रश्मी, चल जेवण केलं ताट वाढून दे. सुधारलोच आहे मी. त्या भावाला आणि त्या बापाला सांग सुधारायले. मला काय सांगून राहिली? त्या बापाच्या पैशाची पिऊन राहिलो काय? स्वतःच्या पैशाची पिऊन राहिलो ना. ए, तुला लाज कशी काय नाही वाटत रे? माझ्या भरोशावर खातो, बायकोच्या भरोशावर खाले, तुला लाज नाही वाटत? आणि सांगतो का त्या बापाचं नाही खात? अबे तू माझ्या भरोशावर खाऊन राहिली, ती अवकात तरी आहे का ती? ती अवकात तरी आहे का आमच्या दोघा नायलेकाला पोहोचायची अवकात तरी आहे का तुझी? माझ्या भरोशावर खातो, लाज नाही वाटत? फक्त दारू पुरते पैसे कमावतो आणि दारूतच घालतो. निर्लज्ज कुठचा. तुला काय वापरू रे, काय शब्द वापरू? माझ्या असे वाईट संस्कार नाही. वाईट संस्काराची असते तर कधीचीच चालली गेली असती. चांगले संस्कार आहेत म्हणून टिकून टिकून तरी राहिली, कसं तरी निभून तरी राहिली. विचार करते बाई, आज नाही उद्या सुधरण, आज नाही उद्या सुधरण. पण तुझं ते रोज 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 नवीन नवीनच होऊन राहिलं, पण कमी नाही होऊन राहिलं. भैताळ कुठचं बोलायला लाव. जेवण आता जेवायलाच नाही देता मी. ताट वाढून दे. नौकर मी आहे, नौकर आले तुईवाली. घेशील तर घे हातानं, नाही तर जा तिकडे. मला काही नाही करायला लागत. आज मी पोळ्या केल्या म्हणून जेवून घे. उद्यापासून तर मी बिलकुल पोळ्या नाही करत तुझ्यासाठी. हो, पोळ्या करायला. आणि माझ्या भावाला आणि बाबाला कशाला मदत आणते रे तू? तुला आणून नाही टाकलं तर मला? अबे मी 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 नसते आले ना तुझ्या घरी, तुझ्या घरी कोणी आली पण नसती. हो, मी वय म्हणूनच दिवस काढत आहे. मी वय म्हणूनच आली. आता माझ्या बाबाचे डोळे झाकण्यात आले. तो कसा तरी एक भ्रम समोर येऊन गेला आणि मला तिथे देण्यात आलं म्हणून का? भेटली म्हणून इतकं माज नाही चढवाव, माज चढवाले. त्याचा आदर सन्मान कराव. तुमच्या बहिणीला असंच केलं असतं, कोणी असंच केलं असतं का? माझ्या बहिणीला तुमच्या असं मारझोड वगैरे असं त्रास असतं तर तू असं सहन केलं असतं का? पागल कुठचा. जास्त बोल नको. धरण तू एक कसं ना फेकून देईन घराच्या वरता. जास्त बोंबलाचं काम नाही इथं. ए अगं शांताबाई, अशी इतक्या घाई गडबडीत कुठे चालली ग? काय झालं? अगं रश्मी, तुला सांगितलं नाही का ग? येनूला गीतानं सांगितलं नाही का तुला? अगं येनूचा नवरा तिला मारझोड करताय म्हणते. लवकर चल तिकडे. हो का? पण हा बघ ना माझी इच्छा. अगं जाऊ दे ना ग, याला जाऊ दे ना. काय नेहमीच येतं. चल लवकर. अरे तुम्ही चालले पण का? अगं बंद कर हे चांगलेपणा दाखवायचं. तुझं मॅटर जे आहे ना ते बंद कर लवकर. अरे हे काय बोलता तुम्ही? काय चांगलेपणा दाखवायचं? जे माझं कर्तव्य आहे तेच मी करताय ना. चांगलेपणा आणि वाईटपणा काय त्याच्यात? बघ, मला फालतूचं नको शिकव तू. मी आताच सांगत आहे तुला. तू माझ्या आईला का बरं अशी बोलली? का बरं तू बायांजवळ अशा कुठल्या गोष्टी करते माझ्या आईच्या? तुला शोभते का? असं शोभते का? सांग बरं. अहो पण खरंच ना, खरंच समजून घ्या मला. मी असं काहीच नाही केलंय. पण आईने तुम्हाला सांगितलं का असं मी म्हटलं म्हणून? हो, सांगितलं ना आईनं सांगितलं मला. मी तिचा मुलगा आहे. तिचा हक्कच आहे मला सांगायचं. तिला काही कमी पडलं, तिला कोणी काही बोलेल तर मला त्रास नाही होईल का? मी तिचा मुलगा आहे. कितीही झालं तरी तिने मला लहानपणाचं मोठं केलं, लहानाचं मोठं केलं. मीच तिला समजून नाही घेणार तर कोण घेणार तिला? किती कष्टातून दिवस काढले, आज ह्या पदाला आलो आम्ही. आणि त्यात तू अशी तिला बोलते. तुला लाज नाही वाटत? तुझ्या आई बाबाला तू अशीच बोलली असती का? अरे हो, मी सगळं समजून घेत आहे तुमचं, पण तुम्ही माझं तर समजून घ्या. मी असं काही म्हटलंच नाही आईला. अजून काय काय सांगितलं आईला सांगा बरं मला. सांगा मला. तू काही चांगलं बनायचं कोशिश नको करू. मला फालतू बोलायला नको लावू तू. काय नाही म्हटलं म्हणते त्या आईला तुला काय नाही म्हटलं म्हणते. माणसासारखी बसली राहते, काही काम नाही करत. नुसतं आई तर खाली पाहिजे, महाराणीसारखं थाट मांडून बसते, मटकाले पाहिजे, इथे तिथं कुठल्या गोष्टी करायला पाहिजे बाहेर जाऊन. स्वतःच्या हातानं आंघोळीला पाणी टाकतात, मला टाकून द्यायला लागते. नुसतं पोराला चळे लावते पैशासाठी.
एवढ्या रंगाचा बोलली म्हणते तू बाहेर बायकाई जवळ, आणि बायकाईने तिच्याजवळ सांगितलं आणि ते माझ्याजवळ सांगत आली. हा, ते अशातलं काही करतच नाही तर तिच्या मनाला किती वाईट वाटन. तू विचार कर बरं येणू. अरे बा खरंच ना, खरंच मी असं काहीच नाही म्हटलं हो, खरंच काही नाही म्हटलं असं. मी तर आईनं किती फुलात वागवते, मला पण समजते, माझी पण आई तिकडे, माझ्या आईला पण सून आहे. आ दुसऱ्यावरूनच मी आपलं समजून घेते हो, पण खरंच मी आईला असं कधी म्हणतच नाही. आई तर खातच नाही ना, तर आईला मी असं कसं म्हणणार आहे? आई तर खातच नाही. आई तर 2 कामं करतेच. मी म्हणते पण त्यांना काम नका करू, तरी पण करते त्याला. मी त्यांना असं कसं म्हणणार आहे? आणि मांज्या वगैरे अशा कुठल्या गोष्टी बाहेर जाऊन करते मी असं खरंच नाही म्हटलं हो त्यांना, खरंच. काय झालं येणू? हा काय झालं ग? अरे शांताबाई, तुम्ही सांगा मले. माई आई सर्व कामं करून जेवण खाऊन करते, आई तर खाते काय? खाते काय तर? नाही रे बा, काकू तर मस्त स्वयंपाक वगैरे करू लागते, नुले मस्त कामं गिमं करू लागते. काऊन काय झालं? कामावरून भांडण झालं का तुमचं? हो, त्याच्यासाठी 2-2 गोष्टी चालू आहे, बाकी काही नाही. हे येणू म्हणते माझ्या आईला का तू काम नाही करत, असं तुमच्याजवळ सांगते म्हणते, बायकाजवळ नाही का? आ की आई तर खाली पाहिजे, माणसासारखं बसायला पाहिजे, कुठल्या गोष्टी करायला पाहिजे. नुसतं मला पैसे मागते, म्हणजे तिच्या पोराला पैसे नाही मागणार तर कोणाला पैसे मागणार आहे? तुम्हीच सांगा एक गोष्ट. हाव येनुबाई, पण दादा, पण येनुबाई खरंच अशा गोष्टी आम्हाला कधीच नाही सांगत, मुळीच नाही. खरंच ना, इतका विश्वास आहे आम्हाला. कधीच नाही सांगितलं तिनं, कधीच नाही. ती आजपर्यंत अशीच सांगत आली की माझी सासू खूप छान आहे आणि तिची सासू खूपच छान, खरंच आहे. तर ती कशाला अशी फालतू गोष्टी करणार, नाही का? सांग रश्मी, मी खरंच कधी असं सांगते का ग? सांगते का असं बरं वाईट? माझ्या सासू आणि सासूच नाही आहे ग, पण मी असं बरं वाईट कधीच नाही सांगत. असं त्यांना सांगणार कोण आहे ती मला भेटली पाहिजे. नाही तिची वरात घरी जाऊन काढणार ना मी, तर नावाची येणू नाही ग. कोण सांगते असं? मी खरंच अशा फालतू गोष्टीत मला काहीच इंटरेस्ट नाहीये, आणि जी गोष्ट मुळीच नाहीये ती गोष्ट मी कशाला सांगू ग? नाही 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 नाही, खरंच खरंच विलास, येणू अशा गोष्टी नाही करत. विश्वास ठेव तू. लागन तर काकी कुठे गेली, तिला बोलाव तिला, आणि तिच्या समोर तिला विचारायला लाव, खरंच तू असं कोण सांगितलं मला? आणि त्या बाईला इथे हजर कर. आणि कोणी ना कोणी असणारच ना आमच्यापैकी, येणू असेल, मी असेल, ते तर सांगणारच आहे ना, हिने मला सांगितलं म्हणून. त्या बाईला समोर आण आणि समोरासमोर विचार, आणि तिच्या तोंडातून काय निघते आणि बघ. खरंच मी तुला होड लावते, येणू अशा गोष्टी कधीच नाही करत आणि करणार पण नाही, कारण की सासूच तिची तशी नाहीये. माणूस ज्या लायकीचा असला त्याच लायकीचं सांगणार आहे ना. वाईट तर वाईट, चांगला तर चांगला. हो ना ग, मी अशी फालतूची कामं करतच नाही ग. बघ बरं, आता हे माझ्यावर चिडचिड करत आहे, यांना किती राग आलाय, बस मारतच बाकी राहिलं. हो, मी असं काही करतच नाही ग. माझ्यावर असं फालतूचा इल्जाम कोण लावला ग? फालतूचं असं काही पण मला बोलवून देतात. मला खूपच वाईट वाटते ग. मी तशी आली मला तसंच म्हणतात सगळे. आईला तरी समजायला हवं ना. हे बघ येणूबाई, रडू नको, रडल्यानं काम होणार नाहीये. तू असं कर, तुझ्या सासूला आण ना ग. काकी कुठे गेली? दादा, काकीला बोलावा आणि तिच्या समोर काय आहे ते खरं खरं उघडा, म्हणजे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होऊन जाईल. बरं बरं, आईला बोलावतो मी. तू नाटकी पण असू शकते तशी येणू. बघ बर बाई, अरे देवा, काय आपत आली हे आज. तुम्हाला कोणी सांगितलं आमचं भांडण वगैरे चालू आहे म्हणून? मीच होय ग. मला ती चित्राची आई आहे ना, तिनं सांगितलं. आपली कुसुम काकून तिनं सांगितलं. पार्वता काकूने सांगितलं मला. हो का? हो, मग ह्या इकडे चाल्या तर मग मला पण सांगितलं, तर मग मी पण आली. मी म्हटलं चल बाई, काय झालं काय नाही भांडण तर, म्हणून. हो, त्याच्यासाठी अरे मी मारझोड करत नाही, असं आपल्याला पटत नाही ते आपल्याला फालतूच्या गोष्टी नाही पटत. पण असं आईले वगैरे बोललं तर मग ते आपल्याला सहन नाही होत. खरं खोटं कशाला सांगायचं, नाही का?